सुरेश दस और बोलो द्या बोला 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 अध्यक्ष महोदय, कडक कारवाई कोणावर करणार? माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, सीडीपीओ आणि सुपरवायझरवर कारवाई करा. त्याने कसं काय मेल्यानंतर पगार दिली? त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सस्पेंड करून फौजदारी गुन्हा दाखल करा. एक आमदार तक्रार करतो नंतर 2 महिने कसं काय लागता हो? अध्यक्ष महोदय, त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे. सुपरवायझरवर मी आपल्या अनुमतीने पुन्हा एकदा सन्मान्य सदस्य महोदयांना या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते की 21 फेब्रुवारी 2025 मध्ये या संदर्भातलं पत्र त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना त्या ठिकाणी दिलं आणि 24 फेब्रुवारी म्हणजे 2-3 दिवसाच्या आतच त्या संदर्भातली समिती ही त्या ठिकाणी सादर केली. प्रकरण हे 1996चं आहे, ज्या वेळेला अंगणवाडी ही त्या संबंधित कुटुंबाच्या घरामध्येच भरत होती आणि जी संबंधित व्यक्ती आहे, ज्या संदर्भातली तक्रार आहे, शांती तडवी ह्या आता मयत झालेल्या आहेत, त्यांच्या नावाने त्यांची जाऊबाई सुमित्रा तडवी एकाच घरात राहत असणारी त्या ठिकाणी काम करत होत्या. चुकीचे कागदपत्र त्या ठिकाणी देऊन आणि 25-30 वर्षानंतर ही बाब निधन झाल्यानंतर सन्मान्य लोकप्रतिनिधी आमदार महोदयांच्या निदर्शनास त्यांच्या सुपुत्रांनी म्हणजे शांतीदेवी तडवी यांच्या सुपुत्रांनी त्या ठिकाणी निदर्शनास आणलेली आहे. आम्ही सुपरवायझरची सुद्धा चौकशी ही त्या संदर्भामध्ये केलेली आहे. सुपरवायझरनी त्यांच्या जो काही त्यांचा जबाब घेण्यात आला त्याच्यामध्ये अशा संदर्भातली कुठलीही बाब ही गावामध्ये त्यांच्या निदर्शनास आलेली नव्हती, अशा पद्धतीचा त्यांनी त्याच्यामध्ये खुलासा दिलेला आहे. पण तरीही आमदार महोदयांनी त्या ठिकाणी सूचित केल्याप्रमाणे त्यामध्ये सूचित केल्याप्रमाणे सीडीपीओ असतील, सुपरवायझर असतील, तिथल्या कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका असतील, यांच्या संदर्भातली योग्य ती कारवाई ही त्या ठिकाणी केली जाईल. आणि मी मगाशीच माहिती दिल्याप्रमाणे 20 सन्मान्य अध्यक्ष महोदय, मला पुन्हा एकदा सभागृहातल्या सदस्यांच्या निदर्शनास आणून द्यायचंय की या बाबीमध्ये एकाच कुटुंबातल्या शांती तडवी या उत्तर देतात ना अध्यक्ष महोदय, मला आपल्या माध्यमातून सन्मान्य सदस्य महोदयांच्या निदर्शनास आणायचे की आम्ही 20 मे रोजी या संदर्भातला FIR दाखल केलेला असून सीडीपीओ यांना सुद्धा आणि सुपरवायझर यांना सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही FIR मध्ये त्यांच्या विरोधात सुद्धा दाखल केलेला आहे. त्याच्यामुळे जी काही कारवाई आहे ती त्या संदर्भातली कडक ही केली जाईल. सन्मान्य अध्यक्ष महोदय, ही अतिशय गंभीर बाब आमशा पाडवी साहेबांनी या ठिकाणी लक्षात आणून दिलेली. अध्यक्ष महोदय, आता महिला व बाल कल्याण मंत्री आता उत्तर देत आहेत की आम्ही सीडीपीओ आणि सुपरवायझर यांना सुद्धा त्या FIR मध्ये घेतलेलं आहे. मग माननीय फेब्रुवारी महिन्यामध्ये विधानसभा सदस्य यांनी तक्रार केलेली आहे, त्याच्यावरती FIR मे महिन्यामध्ये होतो. अध्यक्ष महोदय, प्रश्न विचारल्याच्या नंतर कधी आमदारांनी प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर सुद्धा या तारखेपर्यंत त्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याच्यानंतर डेप्युटी CO महिला व बाल कल्याण, सीडीपीओ आणि तिथल्या ज्या सुपरवायझर आहेत, या कसल्याही प्रकारची कारवाई जर त्या ठिकाणी करत नसतील, अध्यक्ष महोदय, माझं मत आहे, आमशा पाडवी साहेबांच्या सन्माननीय सदस्यांच्या मताशी मी सहमत आहे. याच्यामध्ये डेप्युटी CO महिला व बाल कल्याण, सीडीपीओ आणि तिथल्या ज्या कोणी सुपरवायझर असतील हे सर्वच्या सर्व निलंबित या ठिकाणी केले पाहिजे, तरच याच्यामधला न्याय त्या ठिकाणी मिळेल. सन्मान्य अध्यक्ष महोदय,
मला सन्मान्य आमचे वरिष्ठ या ठिकाणी सभागृहातले सदस्य सुरेश धस साहेब असतील, ज्यांनी या ठिकाणी लक्ष वेधून घेतलेलं आहे, ते आमदार पाडवी साहेब असतील, यांच्या या ठिकाणी निदर्शनास आणून द्यायचं आहे की प्रकरण ही नेमणूक जी आहे ती 96ची आहे. 96 मध्ये त्या ठिकाणी त्यांना मानधन तत्वावर त्या ठिकाणी नेमण्यात आलेलं होतं. मला उत्तर देऊ द्या अध्यक्ष महोदय, मला उत्तर देऊ द्या त्या संदर्भातलं. आम्ही विभाग म्हणून एक मिनिट मला त्या संदर्भातलं उत्तर देऊ दे. मंत्री महोदय उत्तर देतात ना. मंत्री मला त्या संदर्भातलं अध्यक्ष महोदय उत्तर देऊ दे. जर लक्ष वेधून घेतलेलं आहे तर त्या संदर्भातलं उत्तर देऊ दे. उत्तरच ऐकून घ्यायचं नसेल तर लक्ष वेधी मांडण्यात काय अर्थ आहे? मंत्री महोदय उत्तर देतात. अध्यक्ष महोदय, संबंधित प्रकरण हे एकाच कुटुंबातलं आहे. शांती तडवी ज्या आहेत, एकाच घरामध्ये ती अंगणवाडी सुरू होती. आम्ही त्या संदर्भातली त्या ठिकाणी चौकशी केलेली आहे, FIR दाखल केलेला आहे. संबंधित CDPO आणि सुपरवायझर यांच्यामध्ये चौकशीच्या अहवालामध्ये ते दोषी आढळले तर त्यांचं सस्पेन्शन सुद्धा केलं जाईल. उत्तर देतात. एकानी कुणीतरी विचारा. अध्यक्ष महाराज, सन्मान्य सदस्याला विनंती आहे, एकानी प्रश्न विचारा. एकानी मंत्री महोदय उत्तर देतात. एकानी प्रश्न विचारा. तक्रार केला, पगार निघाला मेलेल्या माणसाचा. मंत्री महोदय, अरे काय अरे चौकशी सस्पेंड करा, चौकशी होईपर्यंत. मंत्री ऐका. मंत्री महोदय, सन्मान्य सदस्याला अध्यक्ष महोदय, माझ्याकडे आमदार महोदयांनी दिलेलं पत्र सुद्धा आहे. हे 21 फेब्रुवारी 2025 आहे. संबंधित प्रकरण 96चं आणि 2006चं आहे. आणि या संदर्भातली सविस्तर चौकशी स्थानिक लोकप्रतिनिधी महोदयांनी मांडलेल्यानुसार तिथपर्यंत ते संबंधित CDPO आणि सुपरवायझर यांना आम्ही सस्पेंड करण्याची कारवाई करतो. लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 3. लक्षवेधी क्रमांक 2 पुढे ढकलण्यात आलेली आहे. लक्षवेधी क्रमांक 2 पुढे ढकलण्यात आलेले. लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.